लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। चंदन चोरीचा पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत, 1 अल्पवयीन ताब्यात। जिल्हा न्यायालय कसबा बावडा परिसरातील कृष्णा इमारतीचे पाठीमागील बाजूस असलेले 20,000 रुपये किमतीचे चंदनाचे झाड एका अज्ञाताने कापून चोरून नेल्याबाबत जिल्हा न्यायालयातील शिपाई चेतन तानाजी जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या। सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपासाच्या सूचना दिल्या। पोलीस अंमलदार अमित सरजे व महेश खोत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा कर्ण पवार राहणार कटनी मध्य प्रदेश आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केला असून ते रायबाग कर्नाटक येथे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रायबाग कर्नाटक या ठिकाणी जाऊन संशयित आरोपी करण उर्फ समूसलाल सरायलाल पवार उर्फ पारधी वय 55, रुलबाबू सरायसलाल पवार उर्फ पारधी वय 20 दोघेही राहणार हरदुआ जिल्हा कटनी राज्य मध्य प्रदेश यांना त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलासह ताब्यात घेतले। घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश मेहत्रे तसेच पोलीस अंमलदार अमित सरजे, महेश खोत, अमोल कोळेकर, हिंदूराव केसरे, सोमराज पाटील, लखनसिंह पाटील, दीपक घोरपडे, सतीश जंगम, सागर माने, वसंत पिंगळे, संजय पडवळ, शुभम संगपाळ, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, हंबीरराव अत्तिग्रे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील महादेव गुरव व सुरेश राठोड यांनी केली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।